हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड लिहू. काव्य अभ्यास करत असते आणि पार्थही त्याच्या लॅपटॉपवर काम करत असतो. तेव्हा काव्य पाणी पित असते. पार्थ काव्याला प्रश्न विचारतो, जीवाबद्दल काही कळलं का हो काव्या? तेव्हा काव्याला ठसका येतो. तेव्हा पार्थ पटकन तिच्याकडे जातो आणि बोलतो, पाणी पिताना विचार करायचा नसतो. तेव्हा काव्य बोलते, तुम्ही पण कमाल करता देशमुख. मी पाणी पित होते तेव्हाच तुम्ही प्रश्न विचारला. तेव्हा पार्थ बोलतो, सॉरी, मीच खरं तर जीवाबद्दल विचार करत होतो. तेव्हा पार्थ तिच्याजवळ बसतो आणि बोलतो, जीवा वेगळा आहे हो जरा. म्हणजे मला कसं कामाकडे फोकस राहून टापटीप राहून सगळं कामं करायला आवडतं, पण जीवा तसं नाही आहे. तो स्वच्छंदी आहे. स्वच्छंदी जगायला आवडतं त्याला, पण त्याच्याबद्दल तसं व्हायला नको होतं. तेव्हा काव्य बोलते, प्रत्येकाला स्वच्छंदी जगायला आवडतं पार्थ, पण तसं झालं का? प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय, काहीतरी स्वप्न असलीच पाहिजे. मग एकदा का आपण आपलं ध्येय ठरवलं तर मग मागे हटायचं नाही. तेव्हा काव्य बोलते की प्रत्येकानेच करायला हवं हे सगळं. किती दिवस असं घरातल्यांचा लाडोबा बनून राहणार आहे? म्हणजे आपलं काहीतरी कर्तृत्व स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आधी. तेव्हा काव्य फ्लोमध्ये बोलते, मी नेहमी त्याला. तेव्हा पार्थ बोलतो, नेहमी? तेव्हा काव्याला सुचत नसतं. तेव्हा काव्य बोलते, अनिशाला मी नेहमी सांगत आले हो. पण ती आणि काव्य तिथून पटकन उठून जाते. तेव्हा काव्य पटकन ड्रेसिंग टेबलकडे जाते आणि ज्वेलरी बॉक्स उचलते. तेव्हा पार्थ बोलतो की ज्वेलरी बॉक्स हे रिकामे? तेव्हा काव्य बोलते, ताईला दिलेली आठवतं आहे ना, त्या दिवशी मी ताईला द्यायला गेली होती. तेव्हा पार्थ बोलतो, हो, पण तुमचे ज्वेलरी बॉक्स एकत्र तुम्ही एकमेकांची ज्वेलरी वापरतात? तेव्हा काव्य बोलते की हो, कॉमन म्हटलं की. तेव्हा काव्य बोलते, हो पार्थ, म्हणजे आम्ही लग्न आधीपासून हेच करत आलो आहे, एकमेकांची ज्वेलरी. आणि आता पण. तेव्हा पार्थ बोलतो, तुमची स्वतःची ज्वेलरी नाही? तेव्हा काव्य बोलते, हे बघा पार्थ, तुम्ही आणि तुमचे भाऊ म्हणजे जन्मजय एकमेकांच्या गोष्टी वापरतच असाल की, रादर वापरता, म्हणजे की शर्ट, शूज, बॅग्स. तेव्हा पार्थ बोलतो, मुलांचं वेगळं असतं, मुलींना स्वतःचे दागिने असलेले आवडतात, त्यांना मिरवायचं असतं. तेव्हा पार्थ बोलतो, तुमच्याकडे खरंच तुमचे स्वतःचे असे दागिने नाही? तेव्हा काव्य बोलते, नाही, म्हणजे मला लग्न आधीपासूनच दागिन्यांचा एवढा काही शौक नव्हता, पण ताई जेव्हा स्वतःसाठी काही बनवून आणायची ना, तेव्हा त्या दागिन्यावर मला माझा अधिकार गाजवायला आवडायचा आणि तीही मला वापरू द्यायची. म्हणजे आमच्यामध्ये कधी तुझं माझं असं कधी झालंच नाही. आम्ही दोघी मिळून एकमेकींच्या गोष्टी वापरायचो. त्यामुळे माझ्याकडे माझी अशी काही ज्वेलरी दागिने नाही आहेत. तेव्हा काव्य बोलते, आलीच आणि ती दागिने ठेवायला जाते. तेव्हा पार्थ मनात विचार करतो, काव्याकडे स्वतःचे दागिने नाही आहेत आणि हे आज लक्षात येते माझ्या. इकडे माणिनी तिच्या बहिणीशी फोनवर बोलत असते आणि तिचं दागिन्यांवरूनच डिस्कशन चालू असतं की कोण दागिने घेतं बाई, आजचा रेट बघितला का दागिन्यांचा? कुबेराचे वंशज असतील ना, तेच दागिने घेतील म्हणावं. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि बोलतो, आई मला काव्यासाठी दागिना घ्यायचा आहे. तेव्हा माणिनी बोलते, हे बघ, आमच्या घरातच कुबेराचा वंशज आहे पार्थ. तेव्हा ती बोलते की मी पार्थशी नंतर बोलते. तेव्हा ती बोलते की मी नंतर बोलते, आता मी पार्थशी बोलते म्हणून फोन ठेवते. तेव्हा पार्थ बोलतो, काय गाई, मावशीचा फोन होता, आनंद कसा आहे? तेव्हा माणिनी बोलते, बरं आहे. आणि काय तुझं काय, काव्यासाठी दागिना घेऊ म्हणतोयस? तेव्हा माणिनी बोलते, का बायको दागिन्यांसाठी हट्ट करून कूस वळून झोपली की काय? तेव्हा पार्थ लाजतो. तेव्हा माणिनी बोलते, अगं बाई, लाजला कसा? लाजलं गं माझं कार्ट. तेव्हा पार्थ बोलतो, तुला काय वाटतं, माझी बायको हट्ट करणारी वाटली का? तेव्हा माणिनी बोलते, नाही का मग? तेव्हा माणिनी बोलते, बरं सांग तरी, दागिना का घ्यायचा आहे तुला? तेव्हा पार्थ बोलतो, आता काव्य एवढा मेहनत करता, अभ्यास करता, मला सुद्धा त्यांच्याकडे बघून काहीतरी इन्स्पायर व्हायला होतं. तेव्हा पार्थ बोलतो, घरात एवढं सगळं चालू असताना अभ्यासावर फोकस करणं चॅलेंजिंग गोष्ट आहे ना, म्हणून म्हटलं मी त्यांच्यासाठी काहीतरी दागिने करावे. तेव्हा माणिनी बोलते, कर, मस्त नेकलेस घे, बांगड्या घे आणि छानपैकी एक मंगळसूत्र कर. तेव्हा पार्थ बोलतो, मंगळसूत्र आहे की त्यांच्याकडे? तेव्हा माणिनी बोलते, अरे हे नवरा जरी एक असला ना, तरी बायकांना खूप सारे मंगळसूत्र घालायला आवडत असतात. छानसं मंगळसूत्र कर आणि मस्तपैकी तुझ्या हाताने तिच्या गळ्यात घाल. तेव्हा माणिनी पार्थला समजत असते, हे बघ, काव्याच्या गळ्यात जेव्हा तू मंगळसूत्र घातलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तिला ते मंगळसूत्र ओझ्यासारखं वाटत होतं, पण आता तू मंगळसूत्र घालशील ना, तर त्याची तिला आठवण राहील, जाणीव राहील. तुझ्या प्रेमापोटे ती घालेल. तेव्हा पार्थ बोलतो, असं म्हणतेस? आई, मला असं वाटतं ना, काव्यासाठी ना असं दागिना करावा ना, की त्या युनिकनेस असावा की ज्याने त्यांना नेहमी आठवण राहत राहील. तेव्हा माणिनी बोलते की हो, डिझाईन तूच चॉईस कर, पण आता मांजर बोक्यासारखं काहीतरी पेंडंट करू नकोस हां. तेव्हा पार्थ बोलता, आई, मांजरीसारखी लेम जोक मारू नकोस हां.
आई त्या दागिन्यात असं काहीतरी असावं ना की काव्यांना ते बघता क्षणी आवडला पाहिजे. तेव्हा पार्थ मजाकमध्ये मानिनीला बोलतो, बाकी तू आमच्या नवरा बायकोंमध्ये बोलूच नको हां. तेव्हा मानिनी बोलते, शाण्या तू आलास माझ्याकडे. तेव्हा पार्थ मानिनीला मिठी मारतो बोलतो थँक्यू आई आणि तिथून चालला जातो. तेव्हा मानिनी विचार करत असते की पार्थ किती विचार करायला लागला आहे काव्याचा आणि काव्या पण बदलली. देवा, दोघांच्याही प्रेमाचा रंग एकमेकांमध्ये मिसळून जावं म्हणजे झालं. इकडे पिहू कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करत असते. तेव्हा ती ड्रॉइंग बुकवर काव्य आणि जीव असं लिहिते आणि बघते तर ती शॉक होते आणि ती बोलते की काव्यवहिनी आणि काव्यवहिनीपुढे मी जीवाचं नाव का लिहिलं, जीवादादाचं. तेव्हा तिला जीवा आणि काव्याचं रिलेशन आठवत असतं लग्नामध्ये. लग्नामध्ये तिने त्यांना दोघांना एकत्र बघितलेलं असतं ते आठवतं. तेव्हा पिहू बोलते की यांच्या दोघांचा पास्ट कधी जाणार आहे माझ्या डोक्यातून आणि माझ्यामुळे कधी जर त्यांचं रिलेशन खराब झालं तर. तेव्हा पिहूने काढलेलं कॅलिग्राफीचं लेटर्स ती पेपर फाडून टाकते आणि फेकून लावते. इकडे नंदिनी पार्थच्या खोलीकडे येते. तेव्हा पार्थ बाहेर येतो. तेव्हा नंदिनी बोलते की मी ते काव्याला भेटायला आली होती. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या गच्चीवर आहे. तेव्हा नंदिनी बोलते की पार्थ, मला माहिती आहे तुम्ही रागावला आहेत, पण पार्थ मला माझं खरंच चुकलं. मी तुम्हाला सांगायला हवं होतं एक मैत्रीण म्हणून. प्लीज मला माफ करा ना. जीवांनी, मी आणि काव्यानेही आम्ही तिघांनी तुम्हाला सांगितलं नाही. मला सगळं समजतं आहे. तेव्हा पार्थ बोलतो की जाऊ द्या, जे झालं ते झालं. मी काव्यालाही माफ केलं आहे आता. तेव्हा नंदिनी बोलते, तसं मलासुद्धा माफ करा ना. मी एक मैत्रीण म्हणून तुमच्याशी बोलायला हवं होतं. पण तेव्हा पार्थ बोलतो, नंदिनी वी आर फॅमिली. तेव्हा पार्थ बोलतो, मला सांगा मी आणि काव्याने तुमच्यापासून काही लपवलं असतं तर तुम्हाला चाललं असतं. तेव्हा नंदिनी बोलते, अजिबात नाही. म्हणून तर माझी चूक मी मान्य करते. तेव्हा नंदिनी बोलते की मी मनापासून खरंच सॉरी बोलते, कारण की त्यावेळेस जे काही घडलं ना मला काही सुचलंच नाही. मला कळतच नव्हतं की मी कुठे कुठे लक्ष देऊ आणि काय काय करू ते. म्हणूनच मी आजसुद्धा हार परत मिळतो का या विचारांनी सोनाराकडे गेले होते. तेव्हा पार्थ बोलतो, काय म्हणाले नानूबाई. तेव्हा नंदिनी बोलते की तेच ना, त्यांनी मला सांगितलंच नाही तो हार कोणाला दिला आहे म्हणून. ते बोलले की तो हार कोणी घेतला आहे हे सांगणं आमच्या पॉलिसीत बसतच नाही. तो हार जरी ॲटलिस्ट कुठे गेला आहे हे आणि मिळाला असताना तरी घरातलं वातावरण थोडं चेंज करता येऊ शकलं असतं. थोडं तरी जीवांच्या मनावरचं ओझं कमी झालं असतं. पण मला कळतच नाही आहे, काही हाती लागत नाही माझ्या, काही गोष्टी माझ्या मनासारख्या घडतच नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, नंदिनी आत्ता जरी आपल्या मनासारखं घडत नसलं ना तरी काही ना काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा नंदिनी बोलली, नक्कीच मिळेल आणि नाही मिळालं तरी मी शोधून काढेल. कारण की काही झालं तरी मी जीवांना असं कुडत जगताना नाही बघू शकत. त्यांच्यातला हसरा खेळकर जीवा मला हवा आहे. इकडे जीवा ऑफिसमध्ये काम करत असतो. हळूहळू त्याच्या आजूबाजूचे ऑफिसमधले त्याचे कलिग निघून जातात. पण जीवा कामच करत असतो. शेवटी जीवा एकटाच असतो तिथे. इकडे मानिनी आणि नंदिनी जेवणाची तयारी करत असतात. जेवण आणून ठेवतात ते डायनिंगवर. तेव्हा नंदिनी बोलते की आई, बाबांचा काही फोन आला होता, निघाले ते जीवांना घेऊन. तेव्हा नंदिनी बोलते की त्यांचा मेसेज आला होता की निघालो आहे म्हणून, येतीलच ते. तेवढ्यात विक्रम तिथे येतो. विक्रम बोलत होतो की बाप रे काय ट्रॅफिक. तेव्हा विक्रम मानिनीला बोलतो की मी फ्रेश होऊन येतो, लगेच जेवायला वाढ. तेव्हा मानिनी बोलते, जीवा कुठे. तेव्हा विक्रम बोलतो, जीवा त्याचा काय संबंध, मी काय त्याला पाळण्याघरातून आणायला गेलो होतो का. त्याचं काम दिलं आहे कंप्लीट करत असेल. तेव्हा मानिनी बोलते, तुम्ही त्याला घेऊन नाही आलात. तेव्हा विक्रम बोलतो की अगं घेऊन नाही आलात म्हणजे काय, त्याला दिलेला टास्क त्याने कंप्लीट केला नसेल म्हणून करत बसला असेल. आता तुझी आईची माया उतू जाऊ देऊ नको. तेव्हा मानिनी बोलते, अहो तसं नाही. तेव्हा मानिनी बोलते, अहो तुम्ही निघताना मेसेज केला होता ना आम्ही निघालो म्हणून म्हटलं जीवाही असेल तुमच्यासोबत. तेव्हा विक्रम बोलतो, मला रम्याने बोलली मामा तुझ्यासोबत येऊ का, म्हणून मी मेसेज केला आम्ही निघालो आहे म्हणून. तेव्हा मानिनी बोलते, मग ती कुठे. तेव्हा विक्रम बोलतो की तिला कॉल आला, लॉनवर फिरत गप्पा मारत बोलते ती फोनवर. आता काय करू, परत जाऊ का की बाहेरून जेवायचे. तेव्हा नंदिनी बोलते, तेव्हा मानिनी बोलते, अहो नाही इतकं का पारा चढला आहे तुमचा, तुम्ही बसता का. नंदिनी पाणी आण गं. तेव्हा विक्रम चिडतो, काही नको आहे पाणी मला, मी फ्रेश होऊन येतो, पटकन जेवायला वाढ. आणि तिथून विक्रम निघून जातो. तेव्हा नंदिनी मनात बोलत असते, आज ऑफिसचा एक पहिलाच दिवस होता, म्हणजे जीवा ऑफिसमध्ये एकटेच काम करत असतील. इकडे वसू बोलते, ही रम्या अजून ऑफिसमधनं कशी आली नाही, मेसेज ते केला निघालो म्हणून. तेवढ्यात रम्या धावत पळत येते आणि बोलते आई, आणि वसूला मिठीच मारते. तेव्हा रम्या खूप हसत असते. तेव्हा वसू बोलते की अगं रम्या, किती दिवसांनी तुला असं खळून हसताना बघते गं. तेव्हा रम्या बोलते की अगं आई, झालंच असं आहे की तुला माहिती आहे ऑफिसमध्ये मामा आणि मामाचं जीवाचे असे सॉलिड झालं आहे ना वादावाद. तुला काय सांगू, नुसता अपमानावर अपमान चालू आहे जीवाचे. आई, जेव्हा तू भास्कर काकांसोबत प्लॅन केला होता ना, आता मी त्या
ऑफिसची वरची बाजू बघते, कळसाची बाजू बघते. काय प्लॅन केला होतास ना आई? वसू बोलते की बघ आता त्या नंदिनीला कसं झुरताना बघायचं आहे जीवासाठी. तेव्हा रम्या बोलते बघ तू त्याची सुरुवात तर मी आता करणारच आहे. आता आपण खाली जेवायला गेलो ना तेव्हा मी मुद्दाम जीवाला विचारणार आहे की जीवा तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस कसा होता? मग बघ जीवा वसू बोलते नाही नाही रम्या मी जीवाला खूप ओळखते. तो आपली पडती बाजू नंदिनीसमोर दाखवणारच नाही. तो असंच भासवत राहील की खूप छान दिवस गेला ऑफिसमध्ये, सगळे त्याचे किती रिस्पेक्ट करताय. एकदा का नंदिनीला हे पटलं मग नंदिनीला आपण रियालिटी चेक देऊया म्हणून. जेव्हा इकडे बसची वाट बघत असून तो बोलतो यार बस पण नाही आहे आता आणि ट्रेन पण नाही आहे. आता काय करू, कसं जाऊ? बाईक तरी आणली असती पण बाईक चालवण्याचे पण त्राण नाही राहिले यार. उद्या ऑफिसला जायचे. एक काम करतो कॅब बुक करतो. आणि जीवाची कॅबही बुक होत नसते, सारखी कॅन्सल होत असते. तो बोलतो की अरे कॅबही कॅन्सल होते, काय करू यार? असं वाटतंय कुणीतरी येऊन मला अलगद असं उचलून घरी घेऊन जावं. तेवढ्यात नंदिनी गाडी घेऊन येते आणि तिची हेडलाईट जीवावर फोकस करते. तेव्हा जीवा बोलतो ए कोण आहे रे? तेव्हा जीवा बघतो, नंदिनी त्याच्याकडे बघते. नंदिनी स्माईल करत असते. शॉक होऊन जीवा नंदिनीकडे बघतच असतो. नंदिनी हेल्मेट काढते आणि गाडीवरून उतरून जीवासमोर येते आणि ते दोघं एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा नंदिनी बोलते काय लिफ्ट हवी आहे ना? तेव्हा जीवा बोलतो मला चकाचक बाईचा भास तर होत नाही आहे ना? तेव्हा जीवा नंदिनीच्या नाकाला हात लावणार तेव्हा नंदिनी त्याचा बोट पकडते आणि त्याला बोट पकडते. जीवा बोलतो हे. तेव्हा नंदिनी बोलते काय अजूनही विश्वास बसत नाही आहे का? तेव्हा नंदिनी बोलते असा एक चिमटा काढेल ना तेव्हा समजेल पसारेवाला. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे तू मला खरंच न्यायला आली आहे? तेव्हा नंदिनी बोलते हो मग आता तुम्ही म्हणत होताच ना की कोणीतरी अलगद उचलून घरी न्यायला हवं म्हणून. तेव्हा जीवा बोलतो की अगं पण इतक्या रात्री कशाला उगाच तुला त्रास. तेव्हा नंदिनी बोलते त्रास कसला? तुम्ही आनंद निवासला मला पिकअप करायला यायचात ना, मग त्यात त्रास व्हायचा तुम्हाला? तेव्हा जीवा नाही बोलतो. तेव्हा नंदिनी बोलते चला आता मी तर नंदिनी म्हणूनच आली. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे? तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे काय तुम्ही रिक्षावाल्याचा गेटअप करून यायचं मला पिकअप करायला, मी जशी तशी आली, चला आता निघायचं आहे ना? तेव्हा जीवा थांबून राहतो. नंदिनी मागे वळते आणि बोलते अहो येत आहे ना? तेव्हा जीवा बोलतो ते तू म्हणालीस ना अलगद उचलून. तेव्हा नंदिनी रागाने बघते आणि बोलते चला आता. तेव्हा जीवा हसायला लागतो आणि दोघं जातात. तेव्हा नंदिनी स्कूटीवर बसते, जीवाही तिच्या पाठी बसतो. तेव्हा जीवा खूप थकलेला असतो. नंदिनी गाडी चालू करण्याच्या आतच जीवा तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि डोळे बंद करतो. जीवा जेणेकरून झोपीत जातो. तेव्हा नंदिनी पाठीमागे बघते. तिला कळत असतं की जीवा खूप थकलेला आहे. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तीच आजचा एपिसोड संपतो.